हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की कृष्णाला ग्रामपंचायतचा जो सरपंच पदासाठी किंवा गावातल्या कामासाठी जो निधी मिळालेला असतो, तो निधी जो चेक असतो तो चेक इथे पूजाच्या सांगण्यावरून समरने गायब केलेला असतो आणि त्यानंतर इकडे आता कृष्णाची ती एक चूक गृहीत धरलेली असते आणि त्याच्या विरोधामध्ये जो काही कृष्णाच्या हाती पुरावा लागलेला आहे, जेव्हा तो पुरावा मिळतो तेव्हा मात्र दुष्यंत इथे ह्या समरचं थोबाड फोडत असतो आणि समरचं थोबाड फोडल्यानंतर कृष्णाला न्याय मिळालेला असतो। हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय। तर आता प्रेक्षकांनो, मालिका खूपच इंटरेस्टिंग अशा वळणावर येऊन पोहोचलेली आहे बरं का। पूजा आणि समर ह्या दोघांनी सुद्धा इथे कृष्णाच्या जर 5 चुका झाल्या तर तिला घराबाहेर जावं लागेल किंवा एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असं सांगितलेलं असतं। पण ह्या चुका घडून आणण्याचं कारण दुसरं तिसरं कोणीही करत नाही, तर पूजा आणि समरच करतात। हे ऑलरेडी भक्तीसोबत कृष्णाचं बोलून झालेलं असतं आणि त्यामुळे मात्र आता इकडे हा सगळा काही धमाका सुरू असतो। आता होतं काय तर इकडे कृष्णा दुसऱ्या दिवशी गावामध्ये जाण्यासाठी इकडे तिजोरीमधून चेक काढून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण तिजोरीतून चेक काढून घेत असताना तिला मात्र तो चेक सापडतच नाही आणि त्यामुळे चेक नसल्यामुळे आता इकडे कृष्णाला टेन्शन येतं, कारण आज तर इथे हे सगळं काही काम करायचं आहे आणि आजच मात्र इथे चेक सापडत नाही म्हटल्यावर काय करायचं असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यामुळे मात्र इथे कृष्णा घरातील सर्वांना जमा करत असते। जेव्हा सर्वजण येतात त्यावेळेला मात्र इकडे तिलाच उलट उत्तरं देऊन बोलत असतात आणि म्हणत असतात, तू डोक्यावर पडली आहेस का? तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी होते? तुझं नेमकं काय चाललेलं आहे? असं बोलल्याबरोबर कृष्णा म्हणत असते, माझी पूर्ण खात्री आहे की जो चेक आहे ना, तो चेक इथे पूजा आणि समर तुम्हा दोघांनीच गायब केलेला आहे। मग आता इकडे पूजा म्हणत असते, डोक्यावर पडलीस का? काहीही काय बोलतेस? आम्ही असलं काहीही केलेलं नाही आहे। तुला इथे पद सांभाळता येत नाही, तुला जो निधी मिळाला होता तो निधी तुला व्यवस्थित सांभाळता आला नाही आणि त्यानंतर तू अशा पद्धतीने बोलतेस, तुझी हिंमत कशी होती हे सगळं काही बोलण्याची? त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, माझी हिंमत काढू नकोस, कारण मला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की हे सगळं फक्त आणि फक्त इथे तूच केलेलं आहेस। त्यावर मात्र पूजा म्हणत असते, हे असले खोटारडे आरोप मी इथे सहन करणार नाही आणि आणखी एक गोष्ट मी तुला सांगते, जर इथून पुढे अशा पद्धतीने बोललीस तर गाठ माझ्याशी आहे हे ध्यानात ठेव। तेव्हा कृष्णा म्हणत असते नाही, तेव्हा पूजा म्हणत असते नाही काय नाही, कारण इथे अशा पद्धतीने आरोप केलेस त्यामुळे इथे मी काही सहन करून घेणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तू अशा पद्धतीने वागलेस ना, त्यामुळे तुला काही जरी झालं ना तरी माझी पाय धरून माफी मागावीच लागणार आहे, मला सॉरी म्हणावंच लागणार आहे, कारण तू माझ्यावर नाही ते आरोप केले आहेस। तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, लिमिट क्रॉस करतेस तू, या पद्धतीने बोलायची माझ्या बायकोशी ही हिंमत तू करू नकोस, कारण फार जास्त चुकीचं आहे आणि त्याचबरोबर हे असलं काही मी इथे बोलून घेणार नाही, ऐकून घेणार नाही, ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेवायचीस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे लगेचच आता पूजा म्हणत असते, मी काही ऐकून घेणार नाही आणि मला इथे फक्त आणि फक्त इथे हे पाहायचं आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा हे सगळं कुणी केलं आहे आणि कोणामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात हेच मला इथे जाणून घ्यायचं आहे, हे सगळं तू ध्यानात ठेव। त्यावर मात्र इथे आता हा जो आपला समर आहे तो म्हणत असतो, तुला असं वाटत नाही का की इकडे तू खूप जास्त बोलतेस म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची ही वेळ नाही आहे म्हणून? त्यावेळेला मात्र इकडे आता पूजा म्हणत असते, ठीक आहे, जर हे सगळं आम्ही केलं आहे ना तर आम्ही इकडे तुला काही वेळ देतो, त्या वेळेमध्ये एक गोष्ट सिद्ध करून दाखवायची की इकडे हे सगळं काही आम्ही केलं आहे आणि जर तू हे सगळं आम्ही केलं आहे ही गोष्ट सिद्ध करून दाखवलीस तर तू म्हणशील आणि तू बोलशील त्याच पद्धतीने आम्ही हे सगळं काही करू असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे पूजा म्हणत असते, दिला तुला वेळ, समजलं? हा जो काही वेळ दिला आहे ना तो वेळ घ्यायचा आणि त्या वेळेमध्ये हे सगळं काही करायचं, समजलं?
असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे कृष्णा म्हणत असते, ठीक आहे, हे मी शोधून काढेल, पण पूजे एक गोष्ट मात्र तू कायमची लक्षात ठेव, जर इकडे मी निर्दोष आहे आणि मला समजलं की हे सगळं तुम्ही केलं आहे आणि तुमच्या विरोधामध्ये जर मला इकडे पुरावा भेटला तर मग मात्र मी काय करेल आणि काय नाही हे मात्र इथे तुम्ही मला सांगा, समजलं का? असं बोलल्याबरोबर आता पूजा आणि त्याचबरोबर समर हे दोघेही जण आता लगेचच खोलीमध्ये जातात आणि दोघेही जण खोलीमध्ये गेल्यानंतर म्हणत असतात, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र इकडे लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे की ह्या कृष्णाला कसलाही आणि कोणताही पुरावा इकडे मिळणारच नाही आहे, कारण ही कृष्णा इथे कुठून आणणार आहे पुरावा आणि कशी शोधणार आहे हेच आपल्याला पाहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला समर म्हणत असतो, नाहीच भेटणार आहे पुरावा, कुठून भेटणार आहे पुरावा, आहे का तिच्याकडे पुरावा, आणि जर भेटलाच तर कुठे कोण देणार आहे तिला पुरावा, आपण पुरावा मुळात काही मागे सोडलाच नाही तर पुरावा मुळात भेटणार आहे कुठून, असं सुद्धा आता इकडे ही दोघे बोलत असतात आणि एकमेकांना मिठी मारत असतात. तेव्हा मात्र पूजा फार खुश असते. ती म्हणत असते, आता काही जरी झालं ना तरीही कृष्णा इथून लवकरात लवकर निघूनच जाणार आहे, हे मात्र तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा पूजा म्हणत असते, हो तू अगदी बरोबर बोलतोयस, कारण लवकरच हिला इथून निघून जावंच लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते, कारण आता तिच्याकडे कोणताच पर्याय सुद्धा शिल्लक राहिला नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो कृष्णा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. बाळजा तिच्याशी बोलायला येते आणि बाळजा म्हणत असते, काळजी करू नकोस कृष्णे, हे बघ मला असं वाटतंय की तू इथे तो निधी तो चेक कुठे ठेवला होतास. तेव्हा कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई असं काय करताय, तो जो चेक आहे ना तो चेक मी दुसरे तिसरीकडे कुठेही नाही तर फक्त आणि फक्त इथे त्या तिजोरीतच ठेवला होता. मग आता बाळजा म्हणत असते, चल मग आता तिथूनच सुरुवात करायला हवी, असं म्हणून कृष्णा आणि त्याचबरोबर बाळजा हे आता दोघेही जणी लगेचच किचनमध्ये जातात, ते तिजोरीमध्ये जातात आणि तिजोरीकडे गेल्यानंतर तिथे आता तो चेक शोधायला सुरुवात करत असतात, पण त्यांना चेक कुठेच सापडत नाही. तेवढ्यातच कृष्णाच्या पायाला एक काहीतरी टोचल्यागत होतं. मग आता काय टोचलंय असा विचार ती करत असते आणि तेव्हा लगेच आता खाली पाहते तर एक शर्टचं बटन असतं आणि ते शर्टचं बटन आता इकडे सापडलेलं असतं. तेव्हा बाळजा फार आनंदात असते. बाळजा म्हणत असते, बघितलंस, तुला मी म्हटलं होतं ना नक्कीच काहीतरी सापडेल म्हणून. मग आता ते लगेचच बटन घेतात आणि कोणाचं तरी शर्टचं बटन आहे, म्हणजे इथे कोणीतरी जेंट्स येऊन गेला आहे असं इकडे ते बोलत असतात. मग आता लगेचच इथे दुष्यंत म्हणत असतो, मला असं वाटतंय हे जे बटन आहे ना ते कोणाचं बरं असेल, ह्या आपल्या समरचं असेल का? तेव्हा कृष्णा म्हणत असते, मला सुद्धा तेच वाटतंय. आता मला एक काम करायचं आहे, त्याने जो काही शर्ट आहे ना एखादा कुर्ता, तो कुर्ता बघायचा आहे आणि तो कुर्ता शोधूनच मग सगळं काही करायचं आहे, असं आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलत असताना आता मात्र इकडे बाळजासुद्धा म्हणत असते, तू काळजी अजिबात करू नकोस, काही जरी झालं ना तरी तो कुर्ता आणि ते सगळं कुठे आहे काय आहे हे शोधण्यासाठी मी तुला मदत करेल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचसोबत प्रेक्षकांनो एवढंच नाही तर आता कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, मला तर असं वाटतंय हा जो काही बटन आहे ना तो बटन समरच्या त्या कालच्या कुर्त्याचाच असावा, पण आता तो कुर्ता शोधावा लागेल. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, ताबडतोब जा आणि शोध, इकडे मी त्यांच्याकडे लक्ष देतो आणि ते इकडे पाहणार नाहीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होणार नाहीत याची काळजी मी घेतो, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. हे सगळं काही बोलत असताना आता मात्र कृष्णा जेव्हा पाहते त्यावेळेला मात्र तो कुर्ता सापडलेला असतो आणि तो कुर्ता सापडल्याबरोबर लगेचच आता इकडे कृष्णा तो कुर्ता घेऊन येते आणि इथे मात्र दुष्यंत कसल्याच गोष्टीचं वाट पाहत नाही आणि तो लगेचच आता इकडे त्या समरच्या कानफडात देत असतो, त्याच्या कानाखाली वाजवत असतो आणि म्हणत असतो, तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? त्यावेळेला तो म्हणत असतो, मी काही नाही केलेलं. तेव्हा मात्र इकडे आता तो म्हणत असतो, तू काही नाही केलेलं? मग आता कृष्णा लगेचच त्याच्या शर्टचा जो काही बटन आहे
ते बटन आणून दाखवते आणि ते बटन आणून दाखवल्याबरोबर आता मात्र इकडे पूजासुद्धा समरकडे पाहत असते. तेव्हा आढळरावांना बाळजाबाईला सुद्धा प्रचंड राग येतो आणि ते म्हणत असतात, हे सगळं काही काय आहे, त्याचबरोबर जो चेक आहे तो कुठे आहे. तेव्हा मात्र सरळ सरळ समर वर हात करतो आणि पूजाने तो चेक जाळून टाकला असं सांगत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने हे सत्य कृष्णाच्या हुशारीने समोर आलेलं आहे. तर पाहत राहा हळद रुसली कुंकू.